नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर ममता कन्नाडे. यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण लिंग आणि लिंगभाव ही संकल्पना अभ्यासलेली आहे. आता आपण लिंगभाव विषयक हिंसाचाराचे स्वरूप थोडक्यात पाहणार आहोत. हिंसाचार हा अनिष्ट मानला जात असला तरी प्रत्येक समाजात कमी जास्त प्रमाणात हिंसाचार हा घडतच असतो. हा हिंसाचार विविध प्रकारचा असतो, म्हणजेच व्यक्तिगत हिंसाचार, सामूहिक हिंसाचार, कौटुंबिक हिंसाचार, सांप्रदायिक हिंसाचार, त्यानंतर विचारधारांशी निगडीत हिंसाचार, वांशिक हिंसाचार इत्यादी. लिंगभावविषयक हिंसाचार हाही एक महत्त्वाचा प्रकार असून या ठिकाणी आपण त्याचे स्वरूप समजावून घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण हिंसाचार म्हणजे काय हे समजावून घेणं महत्त्वाचे आहे. हिंसाचाराचा अर्थ. हिंसाचार हा शब्द हिंसा अधिक आचार या दोन शब्दापासून निर्माण झालेला आहे. हिंसा म्हणजेच इजा, दुखापत, जुलूम, दडपशाही असा होय, तर आचार म्हणजे वर्तन किंवा कृत्य होय. म्हणजेच हिंसाचार म्हणजे एखाद्यास इजा किंवा दुखापत करणारे, एखाद्यावर जुलूम किंवा दडपशाही करणारे वर्तन किंवा कृत्य, ॲक्ट म्हणजे हिंसाचार होय. प्राध्यापक चंद्रकांत खंडागळे यांनी हिंसाचाराची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते हिंसाचार म्हणजे भौतिक बळाचा अंतर्भाव असणारे असे कृत्य किंवा वर्तन की जे एखाद्या व्यक्तीस किंवा वस्तूस हानी पोचविण्याच्या किंवा नष्ट करण्याच्या हेतूने केले जाते. यानंतर लिंगभावविषयक हिंसाचाराचा अर्थ आपण पाहणार आहोत. लिंगभावावर आधारलेला हिंसाचार, व्हायलेन्स बेस्ड ऑन जेंडर, म्हणजेच स्त्री पुरुषातील सामाजिक भेदांच्या आधारे कोणत्याही लिंगाच्या एक वा अनेक व्यक्तींनी कोणत्याही लिंगाच्या एक वा अनेक व्यक्तींच्या विरोधात केलेला हिंसाचार हा तत्वतः लिंगभावविषयक हिंसाचार ठरत असतो. पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र लिंगभावविषयक हिंसाचार म्हणजे पुरुषाने स्त्रीच्या विरोधात केलेला हिंसाचार असाच अर्थ घेतला जातो, कारण या प्रकारचा हिंसाचार आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतो. लिंगभावविषयक हिंसाचाराचे स्वरूप. लिंगभावविषयक म्हणजेच स्त्रियांच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचाराचे स्वरूप आपणास पुढील काही मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येते. त्यातला पहिला पॉईंट आहे लिंगभावविषयक हिंसाचाराचे प्रकार. लिंगभावविषयक हिंसाचाराचे पुढील 3 प्रकार आपल्याला पाडता येतील. पहिला प्रकार आहे लैंगिक हिंसाचार. लैंगिक सुखप्राप्तीसाठी एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर केलेला जुलूम किंवा दडपशाही म्हणजे लैंगिक हिंसाचार होय. हा हिंसाचार समलिंगी तसेच भिन्नलिंगी व्यक्तीच्या संदर्भातही घडू शकतो. पण लिंगभावाच्या संदर्भात लैंगिक हिंसाचाराचा विचार करताना एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर केलेला लैंगिक अत्याचार, जुलूम किंवा दडपशाही असा अर्थ घेतला जातो. या दृष्टीने विचार करता एखाद्या स्त्रीचा विनयभंग करणे, तिला फसवून वेश्याव्यवसाय करावयास लावणे, तिच्यावर बलात्कार करणे, तसेच बलात्कारानंतर तिची हत्या करणे, तिला व्यभिचार करावयास लावणे इत्यादी कृत्य ही लैंगिक हिंसाचार ठरतात. प्रामुख्याने लैंगिक हिंसाचारामध्ये विनयभंग, वेश्याव्यवसाय, बलात्कार, व्यभिचार इत्यादींचा समावेश होतो. आधुनिक काळात सर्वच समाजात स्त्रियांच्या विरोधात
लैंगिक हिंसाचाराची कृत्य मोठ्या प्रमाणावर घडत असलेली आपण वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. यामध्ये दुसरा प्रकार आहे कौटुंबिक हिंसाचार. लिंगभावविषयक हिंसाचाराच्या दृष्टीने विचार करता कौटुंबिक हिंसाचार हा कुटुंबातील पुरुष सदस्याद्वारे स्त्री सदस्यांच्या विरोधात केलेला हिंसाचार ठरतो. कौटुंबिक हिंसाचारास बळी पडणाऱ्या बहुतांशी स्त्रिया ह्या पत्नी, सून किंवा नववधू असतात. काही कुटुंबात विधवा व वृद्ध स्त्रियांच्या विरोधातही हिंसाचार केला जात असल्याचे दिसून येते. पत्नीस पतीने मारहाण करणे, पत्नीशी लैंगिक दुर्व्यवहार करणे, तिचा मानसिक छळ करणे, सुनेला हुंड्यासाठी छळणे, मारणे किंवा जाळणे, विधवेची किंवा वृद्ध स्त्रीची संपत्ती हडपण्यासाठी तिला शारीरिक मानसिक त्रास देणे इत्यादी कृत्य लिंगभावविषयक कौटुंबिक हिंसाचार ठरतात. सामाजिक हिंसाचार. सामाजिक कायदे व नीतिमत्ता यांचा भंग करून स्त्रियांच्या विरोधात केलेला हिंसाचार म्हणजेच सामाजिक हिंसाचार होय. यामध्ये स्त्रियांची सार्वजनिक ठिकाणे केली जाणारी छेडछाड, गर्भवती स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध स्त्री भ्रूणहत्या व मातेला स्त्री बालहत्या करायला लावणे म्हणजेच हिंसाचार, एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करणे किंवा तिच्यावर ॲसिड फेकणे, कुटुंबाच्या मालमत्तेतील आपला हिस्सा स्त्रीने सोडावा म्हणून तिला त्रास देणे, विधवेस कौटुंबिक व सार्वजनिक जीवनात सहभागी होण्यास प्रतिबंध करणे, विधवेचे जबरदस्तीने केले जाणारे केशवपन, तिला चांगला आहार, पोशाख, अलंकार तसेच आरोग्यसुविधा नाकारणे इत्यादी कृत्य हे लिंगभावविषयक सामाजिक हिंसाचारात मोडतात. ज्या स्त्रिया या हिंसाचाराला बळी पडतात त्या थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या असतात. त्या स्त्रियांची वैशिष्ट्य आपणाला या ठिकाणी सांगता येतील. म्हणजेच ज्या स्त्रिया असहाय्य आहेत, वैफल्यग्रस्त आहेत, दबलेल्या आहेत, वंचित आहेत, न्यूनगंडांनी पछाडलेल्या किंवा भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत, त्या स्त्रिया हिंसाचारास बळी पडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ज्या स्त्रिया सामान्य कुटुंबात राहत नाहीत त्या देखील हिंसाचारास बळी पडू शकतात. तसेच ज्या स्त्रिया सामाजिकदृष्ट्या परिपक्व नसतात तसेच ज्यांच्याकडे वैयक्तिक व सामाजिक कौशल्य नसतात किंवा अल्प प्रमाणात असतात त्या देखील हिंसाचाराने पीडित होऊ शकतात. तसेच ज्या कुटुंबातील सदस्य विशेषतः पुरुष सदस्य यामध्ये पिता, भाऊ, पती, सासरा, दीर इत्यादींचा समावेश होऊ शकतो, हे मनोविकृत असतील किंवा व्यसनाधीन असतील तर त्या कुटुंबातील स्त्रियांना हिंसाचारास तोंड द्यावे लागते. त्यानंतर जे पुरुष हिंसाचार करत असतात ते काही सर्वच पुरुष समाजातील स्त्रियावर हिंसाचार करतात असे नाही, तर अशा पुरुषांची वैशिष्ट्ये देखील आपल्याला सांगता येतील. म्हणजे ज्या पुरुषात न्यूनगंडाची भावना असते, जे वैफल्यग्रस्त, तणावग्रस्त, असंतुलित व्यक्तिमत्व असलेले तसेच मनोरुग्ण किंवा व्यसनाधीन असलेले पुरुष हिंसाचार करण्यास प्रवृत्त होतात. ज्या पुरुषाकडे सभोवतालच्या पर्यावरणाशी समायोजन साधण्याचे कौशल्य नसते असे पुरुष स्त्रियाविरोधी हिंसाचार करण्याची शक्यता असते. जे पुरुष वर्चस्ववादी स्वभावाचे असतात ते देखील हिंसाचार करतात. बालपणात हिंसाचारास बळी पडलेले पुरुष पुढे सूड भावनेने दुर्बल व्यक्तीच्या म्हणजेच स्त्रियांच्या किंवा बालकांच्याही विरोधात हिंसाचार करण्यास प्रवृत्त होतात. हिंसाचारास जबाबदार असणारे घटक
किंवा कारणे. पितृसत्ताक समाजव्यवस्था. काही थोड्या आदिवासी जमातीचा अपवाद वगळला तर जगातील सर्वच समाजामध्ये पुरुषप्रधान समाजव्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पुरुष हा श्रेष्ठ तर स्त्री कनिष्ठ समजली जाते आणि स्त्रियांना हे पुरुषांपेक्षा जास्त अधिकार दिले जातात आणि या अधिकारापासून स्त्रियांना वंचित ठेवले जाते. परिणामी पुरुषास प्राधान्य मिळाले व स्त्री ही गौण किंवा दुय्यम ठरली. यातूनच पुरुषांच्या ठिकाणी वर्चस्ववादी वृत्ती निर्माण झाली. आपण स्वामी असून स्त्री ही आपली दासी आहे असे मानू लागले. यातूनच अनेक पुरुष स्त्रियांची घृणा किंवा द्वेष करू लागले. त्यांच्याकडे विरोधकाच्या भावनेतून पाहू लागले. ही भावना परंपरेने पिढ्यानपिढ्या संक्रमित होत आली. या भावनेचा अतिरेक होऊन काही पुरुष स्त्रियांच्या विरोधात हिंसाचार करू लागले. परिणामी स्त्रियांना पुरुषाने छळणे ही एक सामाजिक रूढीच बनलेली आपण आज समाजामध्ये पाहतोय. व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये. काही पुरुषांच्या व्यक्तिमत्वात अशी काही वैशिष्ट्ये असतात की त्यांच्या प्रभावातून हे पुरुष स्त्रियांच्या विरोधात हिंसाचार करण्यास प्रवृत्त होतात. म्हणजेच काही पुरुष संशयी असतात, वासनांध, आक्रमक, अविवेकी, व्यभिचारी, वर्चस्व गाजविणारे अशा स्वरूपाचे असतात. असे पुरुष स्त्रियांच्या विरोधात हिंसाचार करीत असलेले आपल्याला आढळून येते. नशेचा वापर. स्त्रियांच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचाराच्या काही उदाहरणार्थ असे आढळले की हिंसाचार करणारे पुरुष हे नशेच्या अंमलाखाली होते. यावरून असे म्हणता येईल की की मादक द्रव्य सेवनामुळे पुरुष आत्मनियंत्रण हरवतात व नशेच्या अंमलात त्यांच्या हातून हिंसाचार घडतो. दारूच्या नशेत अनेक पुरुष पत्नीस मारहाण करतात. काही जण नशेतच परस्त्रीचा विनयभंग करतात, तिच्यावर बलात्कार करतात. मद्यधुंद अवस्थेत काही जण हत्याही करतात. अर्थात नशा करणारा प्रत्येक पुरुष हिंसाचार करतोच असे नाही. काही जण सतत नशेत असतात पण ते हिंसक कृत्य करीत नाहीत. पीडित स्त्रियांकडून मिळणारी चिथावणी. अनेक प्रकरणात असेही दिसून येते की हिंसाचाराने पीडित असलेल्या स्त्रियांनी पुरुषास हिंसाचार करण्यास चिथावणी दिलेली होती. हिंसाचार करणाऱ्या पुरुषास अनेकदा स्त्रियाच कळत नकळत किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे चिथावणी देतात. लैंगिक हिंसाचाराच्या बाबतीत अनेकदा असे घडते. स्त्रियांचे वागणे हे पुरुषास त्यांच्या विरोधात हिंसाचार करण्याची प्रेरणा देते. एखादा पुरुष जेव्हा पत्नीस मारहाण करतो तेव्हा त्यास अनेकदा पत्नीचे वागणे हे कारणीभूत असते असे मानले जाते. परिस्थितीजन्य कारण. बलात्काराच्या प्रकरणात अनेकदा अचानकपणे उद्भवलेली परिस्थिती ही बलात्कारास कारणीभूत ठरल्याचे आढळले आहे. उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी म्हणजेच शेतामध्ये, कारखान्यात किंवा कार्यालयामध्ये. या ठिकाणी स्त्री एकटीच एकांतात सापडली असता पुरुष तिचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करण्यास प्रवृत्त होतो. विशिष्ट परिस्थिती ही अनेकदा स्त्रियांच्या विरोधात पुरुषाकडून हिंसाचार होण्यास कारणीभूत ठरते.